नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून. गीतांजली सोसायटीमध्ये जाणार आहोत. वैशाली नगर दैसर पूर्व इथला हा परिसर आणि श्रद्धा अमिताभ धुमाड या वहिनींना भेटणार आहोत. उन्हाळा तर खूप वाढतो आहे. जसजसा जून महिना जवळ येतोय आपण सगळेजण पावसाची वाट बघतो आहोत. सगळीकडे छान पाऊस यंदा पडू दे आणि आनंदाचा सुखद गारवा सगळीकडे पसरू दे. सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटूया धुमाळ कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. मंगळसूत्राच्या 2 वाटी, माहेर सासरची खूण, बर. अमिताभरावांचं नाव घेते, धुमाळांची सून. वा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही बहीण. नमस्कार. हे माझे सासरे. बरं नमस्कार. हे वडील. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही मामी. नमस्कार. ही माझी आत्या. हो हो. आणि हे कझन्स. नमस्कार हा सगळ्यांना. आणि हा माझा मुलगा. बरं बरं. आणि अर्जुन. आणि ही माझी भाची. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? इथे चिरा बाजार मुंबईत. मुंबईतच. हा. घरी कोण कोण होतं आई, वडील आणि बहीण. तुमच्या घरी? मी वडीला राहायचो. वडील, आई, भाऊ, मोठी बहीण, पण आता आई नाहीये. आणि तुमचं सगळे शिक्षण वगैरे, शाळा वगैरे? माझं दादरला अँटोनिया डिसिल्वा. आणि तुमचं? माझं लिटल फ्लावर्स मरीन लाईन्स मध्ये. आणि कॉलेज? कॉलेज सिडनम कॉलेज चर्चगेट. तुमचं? कीर्ती. कीर्ती. अरे वा. मग कधी पसरली कीर्ती? नाही म्हणजे कसं काय झालं? नाही, ऍक्च्युली आम्ही माझी वडील आणि ह्याची आई भाऊ बहीणच आहे. अच्छा, म्हणजे माहितीतलं होतं. हा, हो. लहानपणापासून ओळखून आम्ही ओळखून आहोत ओळखूनच आहोत. एकमेकांना. एकमेकांना ओळखून आहोत हा? असं तर मग आई वडिलांनी ठरवलं तर मग आम्ही हो म्हटलं. लगेच? ते तुमच्या मनात होतं ना? म्हणजे हो. कशाला आडवेडे ओळखून घेता? होतं. हो ना? हा? हो. एकमेकांना ओळखत होता. ओळखत होतो. ओळखून होता ते आम्हाला कळलंय, पण ओळखत होता. नाही पण कोणाच्या मनात आधी हा विषय आला? नाही, असं मागणी घातली तर मग आम्ही मग हो म्हटलं, कारण आता अच्छा, ओळखीचं आहे तर मग माहितीतला मुलगा आहे. माहितीतला मुलगा आहे, लहानपणापासून खेळलेला आहे. काय होतं त्या लहानपणापासून त्या मुलामध्ये? काय असं काय नाही म्हणजे काय अशा काय क्वालिटीज होत्या असं मी म्हणतो? हो, तो फार हेल्पफुल आहे. मदत करायचं हा, मदत. म्हणजे दळायला दिलेलं पीठ घेऊन ये वगैरे ही कामं त्यावेळेला थोडक्यात तसंच ना, म्हणजे जा रे बाबा पटकन कोथिंबीर घेऊन ये तर धावत जाणारा. होय ना? म्हणजे अगदी सगळ्यांना मदत नाही, वगैरे. असं काय नाही. काय मग कसली मदत करायची? काय म्हणजे बाकी दुसरं असं कधी काय problem कामानिमित्त असेल तर. काय. काही लागलं मदतीला तुम्ही जात होते? हो. बरं बरं. आणि यांचा स्वभाव कसा होता लहानपणी? तेव्हा चांगला होता, तेव्हा? व्यवस्थित होता. हा. तेव्हा चांगला होता, व्यवस्थित एकदम. तेव्हा चांगला होता. हा. आता जरा तापट झालेत. काय आहे? आज नाही हो. एक दिवस असा असतो त्यांना मी आल्यावर बोलायला मिळतं. कळलं का? मला सांगा, लग्नाचा जेव्हा विषय झाला त्या दोन्ही कुटुंबांनी ठरवलं होतं का? हो, हो. दोघांनी ठरवलं. पण तुम्हाला विचारलंच नाही? नाही म्हणजे विचारूनच हे केलं. तुम्हाला विचारलं? हा, की अशी अशी मुलगी आहे, ती हा. मामी बहीण आहे, चालेल. मग तुम्ही हो म्हणाला? हो. का हो? आवडायची. मग तुम्ही त्या वेळेला लग्नासाठी म्हणून असं वेगळं काही बोलणं झालं का तुमच्या दोघांचं? नाही, असं काही असं बोलणं काही specially झालं असं काही नाही. नाही. हा. हा. पण लग्नानंतर म्हणजे जमल्यानंतर मग आम्ही भेटलो. भेटले हा. होते कुठे? शिवाजी पार्क, नाहीतर मग तिकडे SPG. दादरची. शिवाजी पार्क जिमखाना. हा. हे पहिल्यापासून कमी बोलतात का हो? नाही, बोलतात तसे ते. हा? बोलतात. लग्नानंतर कमी झाले? नाही. मग ते काय बोलतच नाहीये. त्यांना काय बजावून ठेवले, काय बोलू नका, हे बोलाल तर लक्षात ठेवा वगैरे? नाही तसंच वाटतंय दडपण त्यांच्याकडे बघून. तुम्हाला काय जास्ती सांगितलं? बोलत असते हा? म्हणून मी आपला गप असतो. हो का? हो. बरं, त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही जरा तापट आहात, म्हणजे पूर्वी स्वभाव चांगला होता आणि आता जरासा बदललाय. नाही, मी पहिल्यापासूनच तशीच आहे. ते काय आता
एक्साइट होते पटकन असं. अच्छा. पटकन हे होतं. पण तेवढीच नरम पण होते मग हो का? हे वाक्य तुम्हाला म्हणायलाच पाहिजे, नाहीतर ऑप्शन नाही ना. खरं नाही, ऑप्शन नाही. तुम्ही यांच्याबद्दल 10 वाक्य बोला असं सांगितलं तर अरे काय? बाप अरे बापरे. अरे बापरे का म्हणाला? नाही म्हणजे 10 वाक्य असं एवढं कसं काय असं शाळेच्या नंतर निबंध. निबंध लिहायचं असतं ना तसं. सगळ्या किती वर्ष झाली लग्नाला? आज 4 वर्ष झाली. मग 10 वाक्य प्रॉब्लेम आहे. वर्षाला 4 वाक्य लिहा. 4 वाक्यात सांगा. काय नाही, छान आहे स्वभाव, एकदम छान आहे. राग आला तरी एकदम पटकन नॉर्मल पण होऊन जाते, असं काही नाही. आणि हेल्पिंग आहेच, जर मी जसं आहे तसं ती पण हेल्पिंग, म्हणून आमचं जुळलं तसं. 3च झाली वाक्य. अच्छा, तुम्ही काउंट करताय का? मग 3च झाली ना. त्यातली 2 वाक्य मगाचपासून 10 वेळा बोलले होते. मी खरं ती डिलीट व्हायला पाहिजे, पण चला ठेवून दिली. आता 4थं वाक्य सांगा. वहिनी काय दहशत आहे होती. 4 वाक्य त्यांना सुचताना शब्द सुचत नाहीये. काय एवढा तणाव निर्माण केलाय तुम्ही? काय मी नाही हो. तुम्ही जेवण सांगा छान 4. बनवते. हा? जेवण जेवण छान छान हो, विसरत होतं. मुद्द्याचं विसरायला होतं. बनवते. जेवण छान बनवते. तुम्ही 4 वाक्य त्यांच्याबद्दल. प्रेमळ आहे. आमच्यावरती म्हणजे आमचं व्यवस्थित घरात लक्ष वगैरे देतो. अगदी मदत वगैरे करतो. असं नाही की ऑफिसमधून आला बसला. घरात सगळं मदत आहे. काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर म्हणजे माझ्या आईवडिलांना पण व्यवस्थित सांभाळणं. अरे वा. आणि चांगलं आहे. शेवटी फुलस्टॉप असतो ना तसं. आणि चांगला आहे. आम्ही कधी म्हटलं वाईट आहे म्हणून. बरं, तुमच्या मनातलं ते ओळखतात? हो, अगदी पटकन. हो. हा म्हणजे असं मी ऑब्झर्व केलंय 80-85% पटकन त्याला लक्षात येतं, मी नाही बोलले तरी. आणि तुमच्या मनातलं? ओळखतो. त्यांची आधी मान हलते आणि मग त्यांचं उत्तर येतं, कारण ते विचार एवढा करतात. बरं, आता हे गाणं विचार खूप वाचायचं. करतो. होय ना. आणि आता बक्षीस मिळवून देणारी 3ही गाणी वाजणार का आणि घरातले सगळे ओळखणार का बघूया. एक गाणं निवडा. मराठी गाणं आहे, मराठी. वाजवा. म्हणा मोठ्याने म्हणा. हा, चेहऱ्यावर का गाण्यात? थांबा, परत एकदा वाजवत आहे. परत एकदा वाजवा, वाजवा. कुठलं गाणं? गाण्याचे गाणं म्हणा. ओ ताई, जर रस्ता करून द्या, त्यांना घरी जायचं. अभिनंदन, पहिलं गाणं ओळखलं. अभिनंदन. थँक्यू. आता तुम्ही या 2 गाण्यातलं कुठलं गाणं वाजवणार? मग हिंदी गाणं आहे. नाही, मला चाल तेवढी जमणार. पुढे काय? तुम्हाला माहिती आहे ना गाणं? द्या त्यांच्याकडे, बघूया. चांगलं वाजतंय, परत वाजवा. जमतंय जमतंय. कळलं का काय? 10 रुची 9 हिंदी गाणं आहे. वाजवा परत एकदा. आठ मोठ्याने म्हणा. 7 6 5 4 3 2 1. आठवला. वेळ संपली. कुठलं होतं सांगा?
के पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. नाही एवढे कधीच वाजवलं नाही. बाकी त्यांच्या घरात काय प्रॅक्टिस चालते रोज. चला एक बक्षीस गेलं आणि आता हे शेवटचं गाणं आहे, हे तुम्ही वाजवायचं. द्या त्यांच्या. ट्राय करते. ट्राय म्हणजे जोरदार वाजवा, फक्त एक ओळ नाही, अख्खं कडवं वाजवा. ओ हा, बापरे. घ्या. 1 2 3. अरे जबरदस्त, छान वाजवलं. परत एकदा हिंदी गाणं घ्या. लवकर घ्या लवकर. हा 1 2 3 थांबा. थँक्यू. अरे मोठ्यानी. खुल जाए बंद बनारस वाला, खुल जाए बंद सीधी पड़ गई उलटी चाल. इकडे मला पान बनवायला लागलं. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळेल. फार सुंदर वाजवलं गाणं वहिनी. आणि आता तुम्हाला गोल्ड विनर ऑइल यांच्याकडून मिळते आहे ही भेट. रुची राकेश जैन, शीतल राजेश गायकर. मी तिची मामी. बर बर. तुम्हाला हे माहिती होतं? जेव्हा जमलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं आहे स्थळ. ऐकून छान वाटलं, बरं वाटलं. की कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप प्रेमळ आहे, हा मनमिळावू आहे. बर. कधी असं म्हणजे रागात मला तरी नाही दिसली ती कधी. तुम्ही कधी येता इकडे? किती वेळा? येऊन जाऊन असते, कारण की माझी मुलगी असते अच्छा अच्छा. तिच्या म्हणून आईच्या घरी. तुमच्या यायच्या जायच्या वेळेवरच त्या चिडत नाहीत, बाकी गेला की सुरू. पण काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? काही काही गोष्टी अशी विसरते ती. बर. म्हणजे काही आपण सांगितलं गेलं असेल तर तिच्या लक्षात नसेल, तर मग तिला परत रिपीट सांगावं लागतं की श्रद्धा हे असं आहे. अच्छा, हा बदल केला पाहिजे त्याने. हो, थोडा विसरपणा कमी केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे मामींबद्दल? मामी छान आहे. मामी छान आहे म्हणजे मामाचा प्रॉब्लेम आहे? नाही असंच होतं ना, मामी छान आहे, मामा म्हणजे काय असं नाही ना? नाही असं नाही. नमस्कार. तुम्ही कुठे असता? गोरेगावला. काय सांगाल यांच्याबद्दल? चांगलं तर सगळेच सांगतायत, पण तरी सुद्धा. ऍक्च्युली मला ती खूपच आवडते. म्हणजे असं कधी काही झालं ना की तिला येऊन आपण सांगू शकतो मनातली गोष्ट. म्हणजे आईला कधी नाही सांगू शकत, पण तिला सांगू शकतो. म्हणजे ती ऐकून घेते आणि एक बरं वाटतं ना, बहिणीसारखं वाटतं. मावशी नाही वाटत मला. नाही वाटत? नाही. वा वा वा, छान आहे. म्हणजे एकदम बोलके आहेत तुमच्याशी, बोलतात. तुम्हाला कधी ओरडलेत का होत्या इतक्या नाही, वर्षात? ऍक्च्युली मी 20 वर्षाची आहे, पण मला अजून कधीच ओरडली नाही. एकदम प्रेमानेच बोलते. त्या साधारण 20 नंतरच ओरडायला सुरुवात करतात. आतापर्यंत तर नाही ओरडली. नाही ना? तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल? नाही, हुशार मुलगी आहे. हं. हा, आणि जे हातात काम घेईल ते चांगल्या प्रकारे. पण तरी एक मावशी म्हणून काय सांगणार? मावशी म्हणून प्रगतीच होऊ दे तिची, आणि अजून मेहनत कर. आणि आता जो जॉब, आताच कॉलेज करून आताच जॉबला लागली, सो त्याच्यात बेटर हे कर. बरं, या दोघी आता थोडी धावपळ करून तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का, मला बघायचं. हो देतील? हो ना. हा, हुशार आहेत दोघी. हो एकदम. नक्की? हो. मामी, हा बघूया या खेळात काय होणार. तुम्ही चांदीचं नाणं घेऊन या, तुम्ही चांदीचा कुंकवाचा करंडा घेऊन या, आणि सगळ्यात शेवटी चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही आणायची. हा, बघूया काय होणार. पहिलं चांदीचं नाणं, आणि त्यासाठी वाक्य आहे, मूग गिळून गप्प बसणे. मुगाची बरणी आहे ओव्हनच्या बाजूला. लवकर. 15 सेकंद झाली. पुढचा क्लू तुमच्यासाठी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. तांदूळ भात तांदूळ का गेम. हा, बाबूची खेळणी आहेत. बेडरूम ते काळा दगड आहे ना तिकडे, त्याच्यात 30 सेकंद झाली. हा, आले. बापरे. आले. आणि मिस्टरांसाठी आहे कोकणचा राजा. आंब्याचे इथे 10 9 लवकर 7 6 लवकर. 5 4 3
हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनींना मिळाला हा कुंकवाचा करंडा. आणि वहिनी, ही अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही मामांना द्या. काय सांगणार मुलीबद्दल? मुलगी छान आहे माझी. कोणत्याही आई वडिलांना अभिमान वाटावा अशी मुलगी आहे माझी. आणि जावई? जावई पण छान आहे, एकदम चांगले. एकदम. आता दोघांनी काय काय कुठला बदल केला पाहिजे? काही बदल करायला नको, जसे आहेत तसे छान आहेत. तसेच राहा. हा, बिलकुल बदलू नका तुम्ही, कळलं का? बर, अजून कोण बोलणार? द्या. मी तिची बहीण आहे छोटी. हा. माझी ताई खूप चांगली आहे स्वभावाने, जिद्दी आहे. म्हणजे तिला जे करायचं असतं ते ती करूनच दाखवते. मला तिने खूप मदत केली आहे माझ्या करिअरमध्ये, जॉब, अभ्यास, शिक्षणामध्ये वगैरे. मी तिला कधी सांगत नाही, बट आय लव्ह हर व्हेरी मच. अजून कोण बोलणार? मी अमित बद्दल सांगेन. तो माझा भाऊ आहे आणि ती पण माझी बहीणच आहे. पण अमित हा खूप म्हणजे अगदी प्रेमळ भाऊ, म्हणजे सर्वांना असा भाऊ भेटावा असं मला वाटतं. तो हेल्पफुल नेचरचा आहे आणि सर्व आमच्या मंडळीनं सांभाळणार आहे. म्हणजे सासरची असो माहेरची असो, अगदी सगळ्यांना एकत्र तो ट्रीट करतो. असं कोणामध्ये भेदभाव करत नाही आणि खूप प्रेमळ आहे. तो जबाबदारीने वागणारा मुलगा आहे. आणि त्याला जी मुलगी मिळाली माझी बहीणच आहे, ती पण अगदी तशीच आहे, हॅप्पी गो लकी. आणि सगळी मंडळी आली तरी कंटाळा नाही करत. एवढ्या मंडळींचा स्वयंपाक तिने आज करून ठेवला होता, अगदी सकाळीच. हो, म्हणजे लवकर जाल म्हणून. हा. वेळ नको नाही, म्हणजे हे सगळं ती आवडीने करते. तिला ह्याची सर्वांची आवड आहे, हौशी आहे ती. बरं, मला तुम्हाला विचारायचंय दोघांना, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची ती पण आई वडिलांना, पण आता आई नाही आहे. आणि धन्यवाद करायचे ते दोघांना. मिस कोणाला करताय? जास्ती करून आईला. आज खुश असते एकदम भरपूर, कारण का ते तुमचं हे कार्यक्रम म्हणजे आवर्जून बघायचे, हो. नियमितपणे बघायचे. आणि जेव्हा मला आमचं ती लग्न सांगायची. झालं तेव्हा हिलाच सांगायची की तू फोन करून फोन कर, बघ, फोन कर असं. नंबर लागतो. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? सेम माझ्या आई वडिलांची. जर मी काही क्षमा मागेन की मी काही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नसतील काही करिअर वगैरे मध्ये तरी. आणि धन्यवाद पण मी त्यांचेच मागेन, कारण ते खरंच माझे सपोर्ट सिस्टम आहेत. म्हणजे ते आहेत, मी म्हणजे असं आहे बाबा आपलं असं. पण स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल उद्यापासून? उद्यापासून एक मिनिट त्यांचं हसणं बघितलं तुम्ही, ऐकला? तू मुद्दाम थांबतो. एक बदल कुठला करणार म्हटल्यावर ते त्यांना इतका आनंद झाला की काहीतरी म्हणजे सांगा खुश झाले. मग राग कमी करायचा प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, कमी करीन. अजून 4 वर्ष प्रयत्न जाईल, कमी होईल. करीन. हो. काय चालेल तुम्हाला? हे झालं तुम्ही तर नाही झालं तरी चालेल, हो. जरा थोडं मजा येते मग. पण की गोड हसलात ना तुम्ही त्या क्षणी. तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? काही नाही, तसं काही बदल करणार नाही, जसं आहे तसंच राहील. हा, जर त्यांनी काय असं त्यांना वाटत असेल की असं बदल, बरं, कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्याने थोडं फिटनेसकडे लक्ष द्यावं. फिटनेसकडे लक्ष द्या. बाकी तो आहे तसा चांगला. चांगलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? याने कुठला बदल केला पाहिजे? एकंदरीत तुमची दहशत पाहता कळलं ते नाही बोलणार, कारण त्यांना विचारल्यानंतर सुद्धा ते एवढाच आवाज येतो, शब्द बाहेर पडू नाही शकत. वहिनी कळल्या, त्यांच्या भावना कळल्यात ना तुम्हाला, तेवढं एक उद्यापासून कमी करा. पण मी नाही रागवत. नाही, मला माहिती आहे. आणि शेवटी हीच तर गंमत, हेच तर नातं आणि हेच तर तुमचं रिलेशन आहे. हा बाबू, घ्या त्याला, घ्या जवळ. या आनंदाच्या प्रसंगी या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आईला आणि आमची माऊली त्यांच्या सासूबाईंना मिस करतायत. त्यांचे आशीर्वाद या घरावरती आहेतच. उत्तरोत्तर या घरामध्ये आनंद कायम वाढत राहो, सुखाची वाढो ही प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही शुभेच्छा मिस्टरांसाठी. धन्यवाद. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन.
होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.